गर्दीचा फायदा घेऊन महिलांची पर्स चोरणाऱ्या चोरट्या महिलांना अटक। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई। कोल्हापूर येथील गर्दीचा फायदा घेऊन महिलांची पर्स चोरणाऱ्या माधवी विकास लोंढे वय वर्ष 20 राहणार शाहूनगर बेगर वसाहत कागल, अनिता सुहास लोंढे वय वर्ष 40 राहणार शाहूनगर बेगर कागल, रेखा विजय सकट वय वर्ष 55 राहणार गडिंग्लज, मंदा संतोष लोंढे वय वर्ष 40 राहणार राजेंद्र नगर, रूपा संतोष घोलप वय वर्ष 45 राहणार राजेंद्र नगर आणि आरती हरी चौगले वय वर्ष 24 राहणार निपाणी यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्यांच्याकडील 3,78,000 रुपये किमतीचे सोन्याच्या दागिन्यांसह मोबाईल जप्त करून पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। अधिक माहिती अशी की राजेंद्रनगर येथील रेव्हेन्यू सोसायटीत राहत असलेल्या सोनाली दिलीप नरखे वय वर्ष 56 ह्या सोमवारी 30 रोजी दुपारी 1 ते 1:15च्या सुमारास शिवाजी पुतळा येथे बसमधून उतरत असताना त्यांची रोख रकमेसह मोबाईल आणि सोन्याच्या दागिन्याची पर्सची चोरी झाली होती। यांची शोधाशोध केली असता ती सापडत नसल्याने त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास या गुन्ह्याचा तपास करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या। या अनुषंगाने तपास करीत असताना ही चोरी कागल व राजेंद्रनगर येथील महिलांनी केल्याची माहिती मिळाली। गुरुवार दिनांक 3 रोजी या महिलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस धनाजी पाटील, अमित सरजे, विनोद कांबळे, महिला पोलीस धनश्री पाटील व तृप्ती सोरटे आदींनी केली। ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण, कोल्हापूर।